अध्यक्ष माशे पूज्य गुरुजी वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, Red, blue, pink and white. My country is very bright. Its culture is super cool. It's आजच्या या बालसभेचे सन्माननीय अध्यक्ष, शाळेचे मुख्याध्यापक, वंदनीय गुरुजी, राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. मंडळी, आम्ही आता शाळेत चाललो आहे. ध्वजारोहणासाठी आम्ही आता शाळेत चाललो आहे. मी ज्या शाळेत शिकलो, आमच्या वाडीतली शाळा आहे, मराठी शाळा, तर त्या शाळेत जाऊया आणि ध्वजारोहण करूया आणि तिथून मग खालच्या शाळेत जाऊ, जी आमची मोठी शाळा आहे गावातली. मी आता आहे माझ्या गावी पिरंदवणे गावात, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. गावाकडचा प्रजासत्ताक दिन सेलिब्रेट करूया आणि लहान लहान मुलं भाषणं वगैरे करतात, तर ती पण बघायला मिळते. चला जाऊया. आपल्यासोबत बंटी आहे आणि गावाला बघा कसलं धुकं आहे, जबरदस्त, खतरनाक व्ह्यू, खतरनाक. सर्वांचं खूप खूप स्वागत. मी आपल्या ग्रामपंचायत सदस्य श्रीमती पल्लवीताई यांना विनंती करतो की त्यांनी ध्वजारोहण. एक साथ राष्ट्रध्वज को सलामी देंगे, सलामी दे. दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी आपले शाळा, जिल्हा परिषद शाळा पिरंदवणे घेवडेवाडी येथे आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. त्यानिमित्त सर्वांचं मी सर्वप्रथम शब्दसंबंधाने स्वागत करतो. निमित्त आपण दरवर्षी काही राष्ट्रीय सण, आपला उत्सव साजरा करतो, परंतु या मागची थोडीशी पार्श्वभूमी मी आपण सर्वांना सांगू इच्छितो. आपण जर आता शाळेत आपण सर्वांनी संविधानाची प्रास्ताविका म्हणतो आपण, की आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी, बरोबर. मग ह्या 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपले संविधान आपण स्वीकारले आणि ते स्वीकारल्यानंतर 26 जानेवारी 1960 रोजी ते आपलं संविधान आपण आपल्या देशासाठी लागू करण्यात आलं आणि ते संविधान लागू करण्यात त्यामुळं आपण त्या दिवशीपासून प्रजासत्ताक दिन साजरा करतो. आता प्रजासत्ताक दिन म्हणजे ह्या नावातच खूप मोठा अर्थ दडलेला आहे. प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजेची सत्ता असलेलं राज्य. प्रजेची सत्ता म्हणजे काय, तर आपल्या देशातील सर्व नागरिक हेच आपल्या देशाची सत्ता चालवतात. जसे की आपण आई मला पावसात जाऊ दे, एकदाच ग भिजून मला चिंब चिंब होते, मेघ कसे बघ गडगड करती, विधान वाचून मला पुनवती, त्यांच्या संगे अंगणात मला खूप खूप नाचू दे. ए आई मला पावसात जाऊ दे. अभ्यास आहे त्याच्यामुळे चला, इथे ध्वजारोहण झालं. हे बघा, मी ह्या शाळेमध्ये 4थी पर्यंत शिकलो. ती माझी मराठी शाळा. हे बघा किती सुंदर, एकदम भारी वाटतंय. हे बघा, बाग बगीचा होऊन जसा पहिला होता तसाच आहे. बंटी, तू पण इथे शिकलास ना? 4थी पर्यंत आम्ही इथे शिकलो. अच्छा, 5वी पर्यंत. 5वी नंतर झाली, आम्ही होतो तेव्हा 4थी पर्यंत होते. सो इथे शिक्षण झालं आमचं. तर इथे पहिलं झालं आहे. आता खालच्या शाळेत जाऊया, गावच्या शाळेत मोठ्या. तर तिथे पण कार्यक्रम असेल तर बघूया, जाऊया खालती. आता जाऊया खालच्या शाळेत. आमच्या गावची मोठी शाळा, पिरंदवणे गावची मोठी शाळा आहे खालती, तर त्या शाळेमध्ये जाऊया. आता ह्या शाळेमध्ये आहे ना, आमच्या वाडीतली ही शाळा आहे, घेवडेवाडी. तर पोरं खूप कमी आहेत बोलायला. दोघं जण आहेत. नाही तर पुढल्या वर्षी शाळा चालू राहील की नाही, एवढी बेकार परिस्थिती आली मराठी शाळेवरती. ह्या गावातल्या त्या शाळेतना बंद होत चालल्यात सगळ्यात. गावच्या शाळेत फक्त 10 जण आहेत. गावच्या शाळेत फक्त 10 जण.
तर जाऊया खालच्या शाळेमध्ये. मस्त जरा पहिले दिवस आठवले आणि सकाळ सकाळी उठून आहे ना सगळ्या फोटोंना आपण हार वगैरे घेऊन जायचो आणि त्याची लगबग आदल्या दिवशी असायची. जास्वंदीचे कळे काढा असं सर्व आम्ही तयारी करायचो. खूप छान वाटलं एकदम. सकाळ सकाळी आम्ही उठून आलो खालती शाळेमध्ये. आता खालच्या शाळेत आम्ही चाललो आहे. बाकीचे त्या साईडने गेलेत. थोडा मी फोटो वगैरे काढत होतो त्यामुळे जरा थांबलो. पहिले जायचं त्या वाटत ह्याच वाटेने जायचो आम्ही आणि ते पण लाईनीत आणि घोषणा देत एकदम मस्त होते ते दिवस. आता नाही राहिले. आता गाव पण आता संपत चाललेत. गावात माणसंच नाही राहिली आता. सो जाऊया खालच्या शाळेत. आम्ही खालची शाळा बोलायचो कारण आम्ही वरती राहतो ना डोंगरात, तर शाळा थोडी खालती आहे. चला जाऊया. आमच्या गावची शाळा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा पिरंदवणे नंबर 1. जाऊया. चालताय सर. मस्त. कधी आला? काल आलो. अरे तर आमच्या वरच्या शाळेतून आहे ना आम्ही आलो ध्वजारोहण करून. आता खालच्या शाळेमध्ये ध्वजारोहण झालं आहे. आता भाषणं वगैरे होतील ते आपल्याला बघायला मिळतील ह्या व्हिडिओमध्ये. चला जाऊया. आणि आमची गावची मराठी शाळा जी मोठी शाळा आहे ती तुम्हाला दाखवते ह्या व्हिडिओमध्ये. बघा असा एंट्री गेट आहे सुंदर. इकडे ह्या साईडला निसर्ग शाळा. आम्ही होतो तेव्हा हे सर्व नव्हतं. हां ही बालवाडी आहे ना, इथे अंगणवाडी. इकडे अंगणवाडी आहे. हो भारी रे. काहीतरी नवीन आहे. फिल्टर होऊन येतं का पाणी? पाणी पावसाच्या पाण्याचा साठा करायचा आणि मग ते वापरायचं भाजीपाल्यांसाठी. ओके भारी. काय काय शोध लावलेत ना. आमच्या टायमिंगला काय नव्हतं तेव्हा असं. ही इथे आहे परसबाग. वाव. आणि इकडे ह्या साईडला सगळी भाज्या वगैरे लावल्यात. ही मला वाटतं मेथीची भाजी आहे आणि ह्याच्यामध्ये जे बोंबाडं वगैरे आलेत. पण दिसायला मस्त मस्त आहे. एक नंबर वाटते. टोमॅटो झाडं आहेत. सुंदर यार. इथे फोटो वगैरे क्लिक करू आपण. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा पिरंदवणे नंबर 1 तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी. आणि इथून अशा आतमध्ये एंट्री आहे. हे बघा. आता इथे सर्व मुलांची भाषणं वगैरे होतील. किती मोठी शाळा आहे बघा. पण आता जरा पट कमी आहे. हे बघा. आम्ही ह्या ग्राउंडमध्ये खेळायचो. आता स्टेज वगैरे नंतर झाला आहे. इथे आम्ही खूप खेळलो, मजा केलेली जाम. आणि इकडे झाड बघा काय भारी पेंट करून ठेवलं आहे आणि त्याच्यावरती सर्व काय अक्षरं लिहिलेली आहेत. भारी. आणि इकडून बाग खूप छान डेव्हलप केलेली आहे. मेंटेन ठेवली आहे तेवढीच. सुंदर अशी वेगवेगळी झाडं आहेत. चला पद्धतशीरमध्ये चप्पल आपण ह्या रॅकमध्येच काढू. हे वैदू कितवीला असतो का? 6वीला. आणि तू? नाव काय तुझं? आर्या. सरनेम काय? काजरेकर. अशी निवडली? अच्छा. हे पण इकडे. नाव काय तुझं? ओके. हे छोटी नाजू का नाव काय तुझं? वेदिका. आणि तुझं मागची नाव काय? कितवीला आहे? 5वीला. अच्छा. मुलींची संख्या खूप आहे ना, मुलं कमी आहेत. मुलं किती आहेत? मुलं 3 आहेत. ओके. टोटल किती आहेत? 10 जण आहेत. बापरे. आम्ही होतो तेव्हा किती पट होता ना? आपण 30-35 मग वेळेला खूप होता. 40-50. पण शाळा मस्त एकदम. सजावट बघाल ना शाळेची, बघा किती सुंदर. आता इथे आहे ना सर्व मुलांची भाषणं वगैरे होतील. त्याची सर्व जरा तयारी आहे. आता घेवडेवाडी आणि निवईवाडी अशा 2 वाड्यांमध्ये पण शाळा आहे. कारण ह्या वाड्या खूप वरती आहेत. तर त्या शाळेतली मुलं पण आता इथे सर्व येणार एकत्र आणि इथे एकत्र सर्व भाषणाचा कार्यक्रम होणार. भाषण वगैरे करणार. बबली तू काय भाषण करणार आहेस काय? अरे बाबा नमस्ते. हे तुमचा काय रोल आहे काय? हे पट्ट्या वगैरे बांधते तर काय आहे? परेड करायचे आहेत. ओके. आज 26 जानेवारी 2026 संपूर्ण भारत देश
77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करत आहे. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पेरंदवणे नंबर 1 येथेही प्रजासत्ताक दिनाचा हा उत्सव मोठ्या जल्लोषात विद्यार्थी साजरा करत आहेत. आहुतींनी सिद्ध केला मंत्र वंदे मातरम, वंदे वंदे मातरम, वंदे वंदे मातरम, वंदे वंदे मातरम. 15 ऑगस्ट 1947 पहाटे दिल्लीच्या लाल किल्ल्यावर जेव्हा पहिल्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा फडकवला, तेव्हा समस्त भारतीय जनतेच्या मनात आनंद तर होताच, शिवाय विकास आणि समृद्धीचे नवे स्वप्न होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्याप्रमाणे स्वर्णाक्षरांनी लिहिला गेला, त्याचप्रमाणे भारताच्या स्वातंत्र्याचा उद्गोष झाला. हा आनंद साजरा होत असताना नेतृत्व करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात जबाबदारीची जाणीव आणि कर्तव्याचे भान होते आणि त्यातूनच डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली घटना समितीची स्थापना करण्यात आली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी ही घटना सिद्ध झाली आणि पुढच्या 2 महिन्यातच म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी ही राज्यघटना देशवासियांना समारंभपूर्वक समर्पित करण्यात आली. आणि हाच दिवस आज आपण प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या आनंदाने, अभिमानाने आणि ऊर्जेने साजरा करत आहोत. नमस्कार, मी स्वरा सत्येंद्र घाटपांडे. सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देते. आजच्या या बालसभेचे सन्माननीय अध्यक्ष, शाळेचे मुख्याध्यापक, वंदनीय गुरुजन आणि गावातील मान्यवर आणि उद्याचे मतदार, देशाचा आधारस्तंभ असलेल्या मित्रमैत्रिणींसमोर भारतीय गणराज्य सद्यस्थितीत माझी भूमिका याबद्दल माझे विचार मांडते. भारत एक संघराज्य आहे हे शाळेत शिकवले आहे, पण संघराज्य म्हणजे नेमके काय हे कळण्याचे आमचे वय नाही. आम्ही प्रतिज्ञेत म्हणतो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि शेवटी म्हणतो त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी. यातच माझे सौख्य सामावले आहे. फारच व्यापक अर्थ दडलेला आहे हो या 3 वाक्यात. एकीकडे संघराज्यही आहे, एकीकडे देशही आहे, पण संघराज्य म्हणजे देश नाही. फार विचार केला तेव्हा लक्षात आलं हे सगळं गुंतागुंतीचं तर आहेच, पण सगळं बरोबरही आहे. स्वातंत्र्यापूर्वी भारतात अनेक छोटी छोटी राज्ये होती. देशाचे पहिले गृहमंत्री, ज्यांना आपण पोलादी पुरुष म्हणूनही ओळखतो, त्यांच्या बुद्धी चातुर्यामुळे अनेक राज्ये भारतात हसत हसत विलीन झाली, तर काही राज्यांना चांगलाच इंगा दाखवून भारतात विलीन होण्यासाठी भाग पाडले. त्यामुळे झालं असं की विलीन झालेल्या प्रत्येक राज्याने त्यांच्यासोबत त्यांची भाषा, त्यांचा आहार, त्यांच्या धार्मिक मान्यता आणि त्यांचा पोशाख सोबतच आणल्या आणि भारताने त्या आनंदाने स्वीकारल्या. एकूणच भारताची मिश्र संस्कृती तयार झाली. त्यामुळे ठराविक एका संस्कृतीला उच्च स्थान आणि बाकी त्याखाली असे आपल्या पूर्वजांनी होऊ दिले नाही. त्यामुळे देशातील प्रत्येक व्यक्ती बांधव या विशाल कक्षेत सहज सामावून गेला. आपल्या देशाने आजच्या दिवशी संविधान स्वीकारले आणि स्वतःला प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित केले. हा देश शिवभूपतींच्या स्वराज्याप्रमाणे प्रजेचा आहे, सार्वभौम आहे. मी आर्या प्रदीप काजेकर. आज 26 जानेवारी आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन. मी आपण सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मंगल शुभेच्छा देते. भारतीय प्रजासत्ताक दिन चिराई हो अशी आशा व्यक्त करून समृद्ध भारत, लोकशाही आणि प्रजासत्ताक दिन या विषयावर माझे मनोगत व्यक्त करते. समृद्ध भारत ही केवळ आर्थिक कल्पना नाही, तर ती सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि नैतिक समृद्धीची एक व्यापक कल्पना आहे. एखादा देश खऱ्या अर्थाने तेव्हा समृद्ध होतो की आंसू ना हो तो आंखें किस काम की, दिल ना हो तो धड़कन किस काम की, अगर वतन के काम ना आए तो जिंदगी किस काम की. माननीय मुख्य अतिथि, आदरणीय शिक्षकगण और मेरे प्यारे देशवासियों, आप सभी को गणतंत्र दिन की हार्दिक शुभकामना.
मेरा नाम आराध्य है। जैसा कि हम सभी जानते हैं, आज 26 जनवरी है और हमारे देश का 77वां गणतंत्र दिन मनाने के लिए एकत्रित हुए। इस तिरंगे को जिससे तेरी शान है, दे सलामी इस तिरंगे को जिससे तेरी शान है। सर हमेशा ऊंचा रखना इसका जब तक दिल में जाने, सर हमेशा ऊंचा रखना इसका जब तक दिल में जाने। इतना बोलकर मैं अपने भाषण को समाप्त करती हूँ। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजळली प्रजासत्ताक दिनाची पाठ, सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजळली प्रजासत्ताक दिनाची पाठ. भारत मातेला वंदन करणी करतोय माझ्या भाषणास सुरुवात, भारत मातेला वंदन करणी करतोय माझ्या भाषणास सुरुवात. अध्यक्ष, माझे पूज्य गुरुजीन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला काही 2 शब्द सांगितणार आहे, ते तुम्ही शांततेने ऐका अशी माझी नम्र विनंती. आज 26 जानेवारी आपल्या भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन. प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. त्यानंतर राज्यकारभार सुरळीतपणे चालावा म्हणून देशाला संविधान करण्यात आले. 26 जानेवारी हा दिवस आपल्यासाठी अभिमानाचा आणि सन्मानाचा दिवस आहे. 26 जानेवारी 1950 मध्ये आपल्या भारताचे संविधान अंमलात आले. त्यानंतर त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने भारतात लोकशाही नांदायला लागली. झाले सोडिले सर्व गरदा, दिला सुखी संसार, ज्योती समजीवन जगले, ते देशासाठी लढले, ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. तो राष्ट्रध्वज साक्षीला करू आपण वंदनीयाला, जय गीत गाऊया आपले, ते देशासाठी लढले. माझे नाव सार्थक आहे. आज 26 जानेवारी आहे. आपण भारताच्या 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी 26 जानेवारी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. भारताची राज्यघटना संविधान समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी विस्तारली व ती 20 सन 1950 रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली. एवढे बोलून मी माझी भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. अतिशय छान. यानंतर मी कुमारी वैदेही घेवडे हिला मंचावर आमंत्रित करतो. आजच्या बालसभेच्या निमित्ताने उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या आदरणीय अध्यक्ष, मान्यवर मनोदर प्रमुख पाहुणे, आदरणीय शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय मित्रांनो, सर्वप्रथम आपणा सर्वांना भारतीय गणतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वच्छ भारत, लोकशाही आणि प्रजासत्ताक दिन या अत्यंत अर्थपूर्ण विषयावर माझे विचार मांडण्याची संधी मिळाली, याचा मला अत्यंत आनंद होत आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. आपल्या लोकशाहीची खरी ताकद म्हणजे जागरूक, जबाबदारी आणि कर्तव्यनिष्ठ नागरिक. नेहमी उंचावर ठेवूया तिरंगा, जोपर्यंत शरीरात प्राण आहे. भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला. 26 जानेवारीला आमचा भारत देश गणतंत्र. भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला. 26 जानेवारीला आमचा भारत देश गणतंत्र झाला. राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर ते माझे जमलेल्या बालमित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपले संविधान तयार करण्यासाठी घटना समिती व मसुदा समितीमधील सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. रेड, ब्लू, पिंक अँड व्हाईट, माय कंट्री इज व्हेरी ब्राईट. रेड, ब्लू, पिंक अँड व्हाईट, माय कंट्री इज व्हेरी ब्राईट. इट्स कल्चर इज super cool, it's all and wonderful. It's culture, it's super cool, it's all and wonderful. Good morning everyone, honorable chief guest, respected principal, teachers, parents and all my dear friends. My name is Janvi and I am here to give a short speech on Republic Day. Today we are celebrating the Republic Day of India. Republic Day is celebrated on 26th January every year. On this day, the Constitution of India came into force. Dr. B.R. Ambedkar wrote our Constitution. Our India is a great and beautiful country. We should
must follow the rules of our country. We should love and help each other. Let us promise to be good citizens of India. I wish you all a happy Republic Day. Jai Hind, Jai Bharat. Thank you. सभांमध्ये आपण भाषणं बघतो, त्यातलं एक नेत्याचं भाषण कसं असावं असं ते आता आपण बघितलं. म्हणजे आमच्याकडे IAS ऑफिसर पण आहेत आणि भावी नेते पण आहेत, आणि त्या सगळ्या मुलीच आहेत. कसं काय व्हायचं रे? जय हिंद जय महाराष्ट्र करायचं आपण फक्त. हा, आता देशाच्या गौरवाचा आणि उत्साहाचा दिवस हा आपल्या न्यायाचा विजय असो, प्रजासत्ताक दिनाचा विजय असो, प्रजासत्ताक दिनाचा. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर पूज्य गुरुजींवर इथं जमलेल्या माझ्या बाळमित्रांना सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव वेदिका आहे. आज 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाचे संविधान लागू झाले. आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला नाही. योगेशजी सर, आपल्या शाळेचा आदर्श शाळा आपण पुरस्कार केलेला आपण. चला, एवढे सर्व महिला आणि पुरुष मंडळी सर्व आले होते. चल झालं सरांच्या गाडीवरून जाता ही माझी पोरगी, ही हरू भाऊंची. कार्यक्रम वगैरे सगळं आटपलेला आहे. सो आता आपण जाऊया. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा पिरंदवणे नंबर 1, आणि इकडे अंगणवाडी आहे या साईडला. इकडे मुतारी आहे, इकडे मुतारी आहे मुलांची, आणि इकडे मुलींसाठी. सो इकडे सर्व निसर्ग मस्त एकदम बनवला आहे, है ना. बागबगीचा खूप छान केला आहे, मेंटेन खूप ठेवलं आहे चांगलं. हां हां, पूर्ण झाडे बिडे एकदम पावसाळ्यात अजून बघण्यासारखं असतं, हिरवंगार एकदम. हां, इकडे निसर्ग शाळा. तिथे बसून निसर्ग शाळेचा अभ्यास करू शकतो. बसायला तिथे सीट्स वगैरे आहेत. चला, हे सर्व आमच्या गावचे ग्रामस्थ मंडळी सर्व आले होते इकडे. बरे आहेत ना? यांनी भाषण मस्त केलं. तुझं नाव काय? इंग्लिशमध्ये भाषण केलं तू? ओके, हां तिकडे. नाव काय तुझं? ओके, आपल्या निवयवाडीतले. तुझं नाव? हां, हिने पण मस्त केलं. तुझं? लावण्य प्रदीप काजरेकर. ओके, तुझं? शिवानी रोशन तळेकर. वाव, मस्त. कितवीला आहेत? पहिलीला आहेत ना? आता आपल्या मराठी शाळा बंद पडत चालल्या, भरपूर कमी आहे. चला, आता सुट्टी घरी. हे बघा, आम्ही आता गुरुवाडीमध्ये आलेलो आहे. ही गुरुवाडीतली घरं बघा इकडून सगळी. हे प्रसन्नचं घर आहे ना रे? हां, आणि इकडे सगळी घरं या साईडला पूर्ण. आणि आमची अगोदर शाळा भरायची ही खालती गुरुवाडीत, वरती शाळेचं काम चालू होतं तेव्हा. आणि इकडे तेव्हा आहे ना, शाळेमध्ये जमीन होती. शनिवारचं आहे ना, ते शाळा सारवण्यासाठी आहे ना, आम्ही शेण वगैरे आणण्यासाठी इकडे गुरुवाडीत सगळ्यांच्या वाड्यात फिरायचे टोपली घेऊन. पण तेव्हा सगळ्यांच्या घरी गुरं होती, तर त्यावेळेस कसं सगळीकडे आम्हाला शेण वगैरे भेटायचं. तर चला, प्रजासत्ताक दिन मस्त सेलिब्रेट झाला इकडे. लहान लहान मुलांनी मस्त भाषणं वगैरे केली. मस्त मजा येते. असं ह्यासाठी 15 ऑगस्ट झालं आणि 26 जानेवारी ह्या वेळेस आहे ना, म्हणजे गावच्या ठिकाणी यायला पाहिजे इकडे. तर चला, आम्ही आता चाललो आहे घरी. सो हा आजचा व्हिडिओ खूप थोडासा मोठा झाला असेल. कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल तुला नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू असं कोणतरी नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. काय करे म्हणती टाटा. हे आपलं हे आहे ना, कल्पेश माने, कल्प्याचं घर. आणि आमची शाळा इकडे चौकीमध्ये भरायची इकडे या साईडला. कोण आहे? हे चल.